दुपारचे 11:11 म्हणजेच 23:11 आणि आता मी व्हिडिओला सुरुवात करते आहे। तर बघूया आता आपल्याला व्हिडिओला किती वेळ लागतो। तर नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे असलेलं हे काठपदर साड्यांचं कलेक्शन। तर माझ्याकडे काठपदर साडीज आहे, कॉटन साडीज आहे, आपले डिझायनर साड्या आहे, पार्टीवेअर साड्या आहेत। तर ह्या सगळ्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप साऱ्या साड्या असल्यामुळे मी त्यांना डिवाइड केलेलं आहे आणि आता मी त्या एक एक करून तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माझे आवडत असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील याविषयी मला कमेंट करून नक्की कळवत जा। म्हणजे मलाही कळेल तुम्हाला माझे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेले आवडतात किंवा माझे जे व्हिडिओ आहेत त्यात काही कमी वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून तसं सांगत जा। तर चला तुमचा वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या साडीपासून। तर ही आहे माझी नऊवारी साडी आणि ही माझ्या लग्नाची आहे। लग्नाच्या वेळेस मी नऊवारी घातली होती, तर ही तीच आहे। याचा कलर असा वांगी कलर आहे आणि याला असं ग्रीन कलरचं काठ आहे। याचा पदर पण हा ग्रीन कलरचाच आहे। तर तुम्ही बघू शकताय याचा पदर पण असा ग्रीन कलरचा आहे आणि हा पूर्ण भरलेला आहे। तर ही जेव्हा आपण नेसतो तेव्हा खूप सुंदर दिसते। मी हिला लग्नानंतर हल्ली 2-3 वेळेस घातलेली असेल। हिला आपण 6 वारी करून पण नेसू शकतो। तर ही होती माझी पहिली साडी आणि त्यावरती असलेलं हे तिचं ब्लाउज। हे मी सध्यासाची पॅटर्नमध्ये शिवलेलं होतं। आता खूप दिवस झाले आहे, व्हिडिओच्या निमित्ताने मी साड्या काढलेल्या आहेत। तर बघू शकताय ब्लाउजची हालत काय झालेली आहे। त्याला आता पुन्हा प्रेस वगैरे करावं लागेल। फ्रंट जो आहे तो असा पानगळा घेतलेला आहे मी आणि याच्या एल्बो स्लीव्ज घेतलेला आहे आणि त्याला अशी मणी लेस लावलेली आहे। बॅक साईडने मी असं स्क्वेअर घेतलेला आहे आणि बॅक हुक घेतलेला आहे मी हा ब्लाउज। माझे मोस्टली सगळे ब्लाउज बॅक हुकच असतात आणि हा लग्नाचा ब्लाउज असल्यामुळे याला इथे मी असं हुक पण लावलेले आहेत इथे बॅक साईडला, जे यू हुक असतात ते। कारण की मी बॅक साईडला माझ्याकडे असलेलं जे काय म्हणतात आपण हेअरस्टाईलसाठी पण वापरू शकतो आणि आपल्या ब्लाऊजला वगैरे पण लावण्यासाठीचं असं एक छान मिळतं, ते ब्रॉच टाईपच असतं ते। तर ते लावलं होतं एक्झॅक्टली, आता त्याला काय म्हणतात मला आठवत नाही आहे। तर ते खूप छान दिसतं। ब्लाऊजची ॲक्सेसरीजच आहे ती एक प्रकारचे। तर मी ते लावलं होतं त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसत होतं आणि ब्लाऊज मी सिम्पलच शिवलेला आहे। त्यात जो होता तो शिवलेला आहे, दुसरं काहीही मी याला जास्त आरी वर्क वगैरे काही केलेलं नाही, कारण की आपल्या नंतर मग दुसऱ्या साडीवर घालण्यासाठी पण उपयोगी आला पाहिजे म्हणून मी हा प्लेनच शिवलेला आहे। पूर्ण ग्रीन कलरचा आहे, हा सध्यासाची पॅटर्नचा आहे आणि ह्या साडीची प्राईस विचाराल तुम्ही मला तर ही काहीतरी 3,500-4 हजाराची आहे नऊवारी। पूर्ण ऑल ओव्हर बुट्टे आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकताय पूर्ण शेवटपर्यंत बुट्टे आहेत। हा जो नेसचा पदर आहे फक्त हाच एक साधारण अर्धा मीटरपर्यंतच हा प्लेन आहे, बाकी इथून पूर्ण खालीपासून वरतीपर्यंत पूर्ण बुट्टे आहेत ह्या साडीला। आणि ही 5 वर्षापूर्वी घेतलेली आहे 2020 मध्ये कोविडच्या वेळेस। तर ही मला मिळालेली होती 3,500-4 हजाराची काहीतरी ही साडी आहे आणि याचा ब्लाऊज सुद्धा मी स्वतःच घरी स्टिच केलेला आहे। बघूया आपण आता आपल्या दुसऱ्या साडीकडे। तर दुसरी साडी पण आहे माझी लग्नाच्या वेळेसचीच आहे। ही अशी पॅरेट ग्रीन कलरची आहे आणि हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज। हे ब्लॅक कलर नाही सॉरी हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज, हे ब्लॅक कलरचं आहे पूर्ण। तुम्ही बघू शकता मी हे कॉलरमध्ये शिवलेलं आहे आणि याला पण मी असं बॅक हुक घेतलेले आहेत। जे आपली मोठे काठ आहेत ते खाली लावलेले आहेत आणि छोटे काठ मी असे इथे लावलेले आहे। हे पण मी एल्बो स्लीव्जमध्ये शिवलेलं आहे। हे प्रिन्सेस कट आहे आणि याला मी असे छान हे लटकन लावलेले होते, बट आता हे ब्लाऊज मला येत नसल्यामुळे तर मी याच्यावरती आता दुसरं ब्लाऊज शिवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आधी ब्लाऊज दाखवते मग साडी दाखवते तुम्हाला। तर हे आहे माझं दुसरं ब्लाऊज। हे मी स्टँड कॉलरमध्ये शिवलेलं आहे आणि याला फ्रंट हुक घेतलेले आहे। पूर्ण बॅक आणि फ्रंट दोघंही पॅक शिवलेलं आहे। पूर्ण हाय नेकमध्ये शिवलेलं आहे मी ते आणि एल्बो स्लीव्ज घेतलेले आहे। स्लीव्जला पण मी अशा प्रकारे असे छोटे छोटे लटकन लावलेले आहेत। हे पण प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि इथं ही पॉमपॉमची लेस लावलेली आहे। हे पूर्ण सिंपल शिवलेलं आहे। ॲक्च्युली मला इथे पॅच लावायची होती त्याच्यावरती, पण मला साडीला सुटेबल असे काही पॅच अजून मिळालेले नाही आहे। ते मिळाले की मी नक्कीच याला लावणार आहे। आणि हा त्याच्यावरचं मॅचिंग पेटीकोट, मी साड्यांसोबतच सगळं ब्लाऊज पेटीकोट त्याचं ठेवत असते। तर ही आहे म्हाळसा पॅटर्नमध्ये साडी आणि ही कॉटनची आहे, हे सॉरी सिल्कची आहे पूर्ण। तर याची एक बॉर्डर छोटी आणि एक बॉर्डर मोठी आहे। ही पॅरेट ग्रीन आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये आहे। तुम्ही बघू शकता ही जी मोठी बॉर्डर आहे ती खालच्या साईडला आहे आणि छोटी बॉर्डर आहे ती वरच्या साईडला आहे। याच्यावरती मध्ये मध्ये अशा मोराच्या बुट्टे आहेत पूर्ण आणि याची जी बॉर्डर आहे ती कुईरी आहे। कुईरी प्लस मोर पण आहे त्याच्यावरती असे छोटे छोटे आणि हिचा पदर जो आहे तो ब्लॅकमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय। आणि तो पण पूर्ण भरलेला आहे आणि ही शोल्डर पट्टी जी आहे तिच्यावरती असे मोठ्या साईजमध्ये मोर आहेत। ही पण मी यालाच घेतलेली आहे, माझ्या लग्नाच्या वेळेसच घेतलेली आहे।
लग्नाच्या वेळेस मी बऱ्याच साड्या घेतल्या होत्या, त्यातलीच ही आहे. पण लग्नाच्या वेळेस ही काही घालणं झाली नाही, कोविड असल्यामुळे 1-2च साड्या घातल्या गेल्या. बट नवीन नंतरचे जे फंक्शन होते लग्नानंतरचे त्याच्यात मी ही घातलेली आहे एकामध्ये. आणि हिची प्राइस आहे, ही मासा पॅटर्नमध्ये आहे आणि हिची प्राइस जी आहे ती तेव्हा मला 2,500ला पडली होती ही साडी. ही सिल्कमध्ये आहे पूर्ण. तर चला वळूया आपण आपल्या तिसऱ्या साडीकडे. तर ही पण माझ्या लग्नाचीच साडी आहे. लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा आमच्यामध्ये तरी फळ भरणी म्हणतात, त्याला ओटी भरण म्हणतात, तर ते केलं जातं. तेव्हा माझ्या आईने मला ही साडी दिलेली आहे आणि ही टसर सिल्कमध्ये आहे. ही म्हणजे एकदम सॉफ्ट कापड आहे याचं आणि ही टसर सिल्कमध्ये आहे. त्यानंतर हिला अशी वरती बॉर्डर आहे छोट्या साईजची आणि खालच्या साईडला जी आहे ती डबल बॉर्डर आहे. म्हणजे ही वरती जी आहे तशी पण आहे आणि आणखीन एक अशी इथे पानांचं वेल असलेली एक बॉर्डर आहे आणि याच्यावरती अशा बारीक बारीक छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर हिचा पदर जो आहे तो असाच आहे, त्याच्यासारखाच छोटासा आहे, जास्त मोठा नाही आहे. त्याला छान छोटेसे लटकन पण आहेत आणि असं बारीक कोयरीच्या आकाराचं याच्यावरती डिझाईन आहे. ही साडीसुद्धा पूर्ण भरलेली आहे, फक्त हाफ वर्कमध्ये आहे. ही वरती प्लेन आणि खाली याला बुट्ट्यांचं डिझाईन आहे. असं हे शेवटपर्यंत आहे, तुम्ही बघू शकताय. पूर्ण अगदी शेवटच्या टोकापर्यंत आहे हे. आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते असं आहे. हे पण मी प्रिन्सेस कटमध्ये शिवलेलं आहे. बॅक बोट फ्रंट डीप असं शिवलेलं आहे आणि शॉर्ट स्लीव्स शिवलेले आहेत मी. याच्या बॅक हुकच आहे हे पण. आणि या साडीची प्राइस म्हणाल तर ही पण 2200-2300 रुपयाचीच साडी आहे. तर चला वळूया आपण आपल्या पुढच्या साडीकडे. तर पुढची साडी ही आहे अशी माझी रामा कलरमध्ये आहे आणि ही साडी कॉफी कलरमध्ये आहे. सॉरी मी सांगायचं विसरले, ही साडी जी आहे ती कॉफी कलरमध्ये आहे. डार्क कॉफी कलर आहे हा आणि त्याच्यावरती असं हे ब्राऊन कलरचं ब्लाऊज आहे, कॉम्बिनेशन आहे त्याचं. तर ही साडी जी आहे ही मला माझ्या नणंदबाईंनी घेतलेली आहे लग्नानंतर. मी जेव्हा त्यांच्या घरी पहिल्यांदा गेले होते तेव्हा. तर ही पूर्ण भरलेली आहे. हा या साडीचा पदर आहे, हा या साडीचा पदर आहे आणि याच्यावरती अशी गोल गोल बांगडी डिझाईन म्हणतात त्याला आपण, बांगडी बुट्टी ज्याला म्हणतात ती बुट्टी केलेली आहे. आणि ही ऑल ओव्हर आहे पूर्ण शेवटपर्यंत ही अशीच डिझाईन आहे आणि अशी ही मोठी डॉलर बुट्टीसारखी गोल बांगडी बुट्टी म्हणतात त्याला ही आहे. आणि त्याच्यामध्ये पण एक फुलाचं डिझाईन केलेलं आहे आणि साडीवरती पण अशा सगळीकडे ब्ल्यू कलरचं आणि गोल्डन कलरचं वर्क आहे याच्यावरती. तर ही साडीची फ्रंट साईड आहे आणि ही साडीची बॅक साईड आहे. बॅक साईडने तुम्ही बघाल तर पूर्ण गोल्डन दिसते आणि फ्रंट साईडने बघाल तर ही अशी ब्ल्यू टाईप दिसते थोडीशी. तर ही साडीची पूर्ण डिझाईन ह्या साडीची सेमच आहे, फक्त जो आपला नेसचा पदर आहे तोच प्लेन आहे. आणि ही गिफ्टेड असल्यामुळे याची मला प्राइस माहिती नाही, पण 2000च्या पुढेच असणार आहे कारण की चांगल्यातली साडी आहे ती त्याच्यामुळे. आणि त्याचं ब्लाऊज मी असं शिवलेलं आहे, पूर्ण बोटनेक ब्लाऊज आहे हे आणि 2 टक्समध्ये शिवलेलं आहे मी. हे 2 टक्समध्ये शिवलेलं आहे. त्याला पुढे असं हे पानांचं जे ड्रॉपवालं असतं त्याचं डिझाईन पण बनवलेलं आहे आणि लेस लावलेली आहे. तर याच्या पण शॉर्ट स्लीव्ज शिवलेला आहे, एकदम शॉर्ट आहेत या, अगदी 2.5 इंचाच्या आहेत ह्या स्लीव्ज. मेगा स्लीव्ज शिवलेले आहे आणि याचं हे बॅक बघा. तर बॅक पण हे असंच आहे आणि हे पूर्ण बॅक ओपन आहे, म्हणजे बॅकनेच आपण हे घालू शकतो. असं बॅक डिझाईनच आहे याचं पण. आणि हे ब्लाऊज माझ्याकडनं थोडंसं प्रेस करताना जळालं होतं, एक इथेच कुठेतरी जळालं होतं, त्याच्यामुळे मी ह्याला हे असे पॅच आणले आणि ते लावून दिले, म्हणजे ते वाटत पण नाही जळालेलं आहे कुठे म्हणून, कळत पण नाही आणि काहीच नाही. एकदम छान त्याचा नवीनच लुक चेंज होऊन गेला पूर्ण ह्या ब्लाऊजचा. तर ही होती आपली चौथी साडी. आपण वळूया आता आपल्या 5व्या साडीकडे. तर ही आहे 5वी साडी माझी ग्रे कलरमध्ये. ही पण साडी गिफ्टेड आहे त्याच्यामुळे मला हिची प्राइस माहिती नाही. माझ्या सासरचेच कोणाकडनं तरी ही गिफ्ट आलेली आहे मला. तर याचं हे असं टेम्पल बॉर्डर आहे छोटंसं आणि मोठं ब्रॉड काठ आहे. ही पण पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे आणि हा आहे हिचा पदर, तुम्ही बघू शकता असं पूर्ण भरलेला पदर आहे हिचा. आणि हिच्यामध्ये बरेचसे कलर आहे, म्हणजे रेड आहे, पिंक आहे, ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू आहे, म्हणजे ऑरेंज आहे, ग्रीन आहे, बरेच असे शेड आहे याच्यामध्ये. ग्रे कलरची आहे ही आणि याचं जे काठ आहे ते पर्पल कलरमध्ये आहे आणि ही पूर्ण भरलेली आहे, पूर्ण ऑल ओव्हर शेवटपर्यंत, खालपासून तर वरतीपर्यंत पूर्ण भरलेली आहे ही साडी. शेवटचा ही हा फ्रंट म्हणजे ही सुरुवात आहे आणि ही हा एंड आहे, तर बघू शकताय. आणि हा हिचा आतमधला बॅकवाला आहे.
तर ही पण याच्यामध्येच आहे, ही कॉटन सिल्कमध्ये आहे ही साडी. तर ही गिफ्टेड असल्यामुळे मला याची प्राईस माहिती नाही आहे किती आहे ती. आणि हे आहे तिच्यावरचं ब्लाऊज. तर हा आहे फ्रंट, बोटनेकमध्ये घेतलेला आहे मी. आणि ह्या आहेत स्लीव्ज त्याच्या, असं समोसा डिझाईन केलेला आहे मी. साड्या खूप दिवसानंतर काढलेल्या आहेत मी, त्याच्यामुळे थोडंसं ते ब्लाऊजची हालत खराब झालेली आहे. आणि बॅकला पण मी असं हे टेम्पल डिझाईन केलेलं आहे. टेम्पल म्हणू शकतात किंवा पानाचा आकार पण म्हणू शकतो आपण, पण हे टेम्पल टाईपच आहे. बॅकहुक आहे हे, आणि इथे छोटंसं एक बटन लावलेलं आहे. बोटनेकमध्ये आहे हे ब्लाऊज. हे पण मी स्वतः शिवलेले आहे, म्हणजे सगळे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले आहेत. आणि हा त्याच्यावरचा पेटिकोट. मी साड्यांसोबतच ब्लाऊज आणि पेटिकोट सोबतच ठेवून देते, जेणेकरून एकाच वेळेस आपण जेव्हा काढतो ते आपल्याला सोबतच भेटायला पाहिजे, हरवायला नको इकडे तिकडे म्हणून. तर असं होतं हे माझं साडी कलेक्शन. हा मी तुम्हाला एकच पार्ट दाखवला आहे. या पार्टमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या 6 साड्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी 6 साड्या दाखवलेल्या आहे आणि अजून 6 साड्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर लवकरच मी तोही पार्ट घेऊन येईन. तर आजचा व्हिडिओ मला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय. आता वाजलेले आहे रात्रीचे 12 आणि व्हिडिओ करता करता आपल्याला पूर्ण 1 तास लागलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आता हा पूर्ण एवढा पसारा झाला आहे. या साड्यांच्या पूर्ण घड्या घालायच्या आणि मग याला ठेवून द्यायचं आणि मग नंतरून मी झोपणार आहे. तर एक व्हिडिओ बनवण्यासाठी इतकी मेहनत लागते, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करत जा. भेटूया लवकरच.